ही दृश्य सध्या आपण बघतोय. पतंग उडवण्याच्या नादात, या नायलॉन मांजाच्या नादात अनेकांच्या आयुष्यावर ही संक्रांत बेतली आहे. संक्रांतीचा उत्सव साजरा करत असताना काळजी घेण्याचं आवाहन आम्ही सुद्धा पुढारी न्यूजच्या माध्यमातून करतोय. पतंग उडवताना कुणाला इजा होणार नाही याच्याकडे विशेष लक्ष द्या. गेल्या 2 दिवसात संपूर्ण राज्यभरात नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना घडल्यात. ही दृश्य आपण बघतोय. अकोल्यामध्ये एका महिलेच्या पायाला 45 टाके बसलेले आहेत आणि तरुणाचा गळा कापला गेलेला आहे. वसईमधली ही घटना आहे. दृश्य बघतोय आपण. तर भिवंडीमध्ये सुद्धा तोच प्रकार घडला. बाईकवर हा तरुण जात होता आणि तेव्हा अचानक नायलॉन मांजाचा फेस त्याच्या गळ्याला पडला. त्याच्यानंतर नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई सुद्धा होती. त्याचे दृश्य आणि स्क्रीनच्या मधोमध जी दृश्य आपण बघतोय अत्यंत थरारक दृश्य आहेत. पतंग कापला गेला होता या चिमुकल्याचा आणि तो पकडण्यासाठी म्हणून हा मुलगा धावत होता आणि भरधाव वेगात मागून येणारी गाडी होती. हा मुलगा पळताना आपण पाहतोय आणि पतंगाच्या नादात त्यानं झपकन रस्ता क्रॉस केला, ज्याच्यामध्ये एका गाडीच्या खाली तो चिरडला गेला.